हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. सो फायनली पेपर झाला. खूप दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून म्हणता येईल आपल्याला. डायरेक्ट 2023 नंतर 2025ला पेपर झाला कंबाईनचा. आणि त्यातही इकॉनॉमिक्स आपण जे 15 प्रश्न नेहमी बघतो, त्यातही 15पैकी मी नेहमी सांगतो 1-2 प्रश्न, 3 प्रश्न असे असतात. 10 ते 12ची रेंज ही डेफिनेटली अचीव होते. ॲक्च्युली ती जास्त झाली यावेळेस आपण बघायला गेलं तर. कन्सेप्च्युअल क्लिअरिटीला किती इम्पॉर्टन्स आहे, बेसिक फॅक्ट्स तेही आलेलं आहे. बजेट आणि सर्वे नेहमी सांगतो की कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी आता तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही, याच्या आधी भरपूर वेळा सांगितलं आहे. असो, चला, ज्यांनी केलं आहे, बघितलं आहे, आपले यूट्यूबचे सेशन असू द्यात, बॅच किंवा इकॉनॉमिक्स गाईड बुक, डायरेक्टली कितीतरी गोष्टींचं रिफ्लेक्शन पाहायला मिळतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या प्रतिक्रियामार्फत माझ्यापर्यंत पोहोचवल्यात, त्यामुळे थँक्यू सो मच. प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय देणं शक्य नाही, पण मी बघितलं तुमचे आज जे काही मेसेज आले, टेलिग्रामला असेल, व्हॉट्सअपला असेल, त्यामुळं ते सगळं समाधान तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे सगळं जे झालं आहे याचं क्रेडिट तुम्ही म्हणाल सर ॲज इट इज दिसतं आपल्या पुस्तकातून. मी नेहमी सांगतो आयोग आपल्याला नाही फॉलो करत, आपण ॲक्च्युली आयोगाला फॉलो करतो आहे. हे ऑन रेकॉर्ड मी सांगतो आणि ह्याच्या आधी सांगितलेलं आहे. मागच्या प्रश्नपत्रिकांचं एवढं मायक्रो ॲनालिसिस घेऊन मी तुमच्यासमोर कंटेंट प्रेझेंट करत असतो. त्याच्यामुळे कुठंतरी ह्या गोष्टी मॅच होत आहेत आणि आपण केलेला अभ्यास हा परीक्षेत रिफ्लेक्ट झाला पाहिजे. हे सुद्धा शब्द तुम्हाला वारंवार आठवत असतील माझे, तरच त्याला अर्थ आहे. कन्सेप्टची क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, फॅक्ट्स, बेसिक फॅक्ट्स, 19-20 नको आहे, हे सगळं जे काय असेल ना, त्यामुळे खूप ह्या गोष्टी आपण ज्या आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचं कुठंतरी फळ मिळतं आहे. त्यामुळे हे सगळं तुमच्या मेहनतीचं तुमचं फळ आहे. कारण सांगणारे आम्ही भरपूर आहोत, पण त्यातही इम्प्लिमेंट करणं हे तुमच्या हातात होतं. तुम्ही ते केलं आणि त्याचं फळ तुम्हालाच मिळतं आहे. ठीक आहे, चला आता एक प्रश्न बघू. ह्याचं इन डिटेल ॲनालिसिस मी नंतर घेईन. आत्ता तात्पुरतं जे उत्तर अपेक्षित आहे तुम्हाला ते इथं घेतलेलं आहे. एखादा कुठलं तरी प्लॅटफॉर्म असतं, काहीतरी विचारलं जातं, इनिशिएटिव्ह विचारलं जातं, ते तुम्हाला इथं दिलेलं होतं. सो सरळ आपल्याला फॉरेक्स रिझर्व्ह जो एक्सचेंजचा असतो त्याच्याबाबत स्टेटमेंट दिलेले आहेत. मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज ह्याच्यामार्फत ते केलं जातं. RBI तर सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे, ज्याला आपण म्हणतो की फॉरेक्स रिझर्व्हची मॅनेजमेंटच ही RBIकडे असते. ते एक विधान. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपल्याला नाही असा ऑप्शन विचारलेला आहे. आणि मग इथं पुन्हा फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ ते इथं येत नाही. आणि हे सुद्धा विधान इथं हे बरोबर ठरतं. करंटच्या अँगल प्रश्न आहे, कोर याला कन्सेप्टला अँगल नाही देता येणार आपल्याला RBIचा. ठीक आहे, पहिला प्रश्न झाला. या इकडं नाफेड संदर्भातील हा प्रश्न. इथं नाफेडबाबत ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलं की आपण आत्तापर्यंत इकॉनॉमिक्सचा कोर अभ्यास करतो, त्यासोबत काही लॉंग फॉर्म पण तुम्हाला आयोगाने विचारले होते, तुम्हाला सांगितलं. त्या संदर्भातील आपण ह्याच्यावर चर्चा केलेली होती. इथं याचं बेसिक मेन ऑब्जेक्टिव्ह जर विचारलं, मुख्य उद्दिष्ट, तर क्लिअर कट हा औद्योगिकरणाचा पार्ट येत नाही. ब ऑप्शन इलिमिनेट झाला जाग्यावर. आता बाकीच्या ऑप्शनबद्दल बघा. जर जनरल बघितले याचे ऑब्जेक्टिव्ह, तर काही परिस्थितीमध्ये कर्ज वाटप करणे हे पण देतं. आता ह्याच्यात कर्ज कोणाला वाटप करतात, तर ऑब्व्हियसली नाफेडचे सदस्य आहेत, ज्या कोऑपरेटिव्ह संस्था आहेत त्यांना कर्ज वाटप करते. पण स्पेसिफिकली इथं सांगितलं आहे का की ग्राहकांना दिलं जातं, बँकांना दिलं जातं की अजून कोणाला. त्यामुळे ब्रॉडली कर्ज वाटप करणे हा ऑप्शन चुकीचा ठरत नाही. क्लिअर. आता हां, ह्या सगळ्यांचे सोर्स बिल सगळं तुम्हाला आपल्या अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनलवर सगळं मिळून जाईल. डोंट वरी. इथं फक्त तुम्हाला कळू द्यात की उत्तर कुठलंही काय नाही ते. नेक्स्ट, कृषी मालाचे, हे तर मी तुम्हाला कट केलं ऑप्शन. कृषी मालाचे सहकारी तत्व विपणन करण्यास हे तर आहेतच ऑब्व्हियसली, हे मेन ऑब्जेक्टिव्ह याचं. आणि हा सुद्धा पर्याय इथं चुकीचा ठरत नाही. ज्यावेळेला सरप्लस तुमचं प्रोडक्शन असतं, माल असतो, त्यावेळेला हा सुद्धा ऑब्जेक्टिव्हमधला पार्ट येतो. विथ प्रूफ तुम्हाला मी देऊन देईल. पण विषय काय, आता आपल्याला असा ऑप्शन बघा, आता क ट नाही आहे, त्यामुळं मग निवडायचंच म्हणलं त्यात मोस्ट क्लोज, त्यातही मेन ऑब्जेक्टिव्ह, तर तुम्हाला क हे उत्तर 3 इथं माझ्याकडून दिली. ठीक आहे, मिसमॅच बाकीचे ऑप्शन्स होत आहेत, त्यामुळं क्लिअर कट हे आहे. पण दुसरे बाकीचे विधानं जे तुम्हाला सांगितले तेही त्याच्या बाबतीत लागू होतात. तुम्ही आता उत्तर काय दिलं असेल त्याच्यानुसार तुम्ही बघा. हे इथं मी 3 दिलेलं आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 23. सरळ अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्पावर यावेळेस 2 का 3 प्रश्न आहेत. एक तर डायरेक्टली करंटचा अँगल आहे, हा म्हणजे थोडा समजून घेण्यासारखा आहे. आपण ज्यावेळेला बजेटचा अभ्यास करतो, पूर्ण बजेट समजून घेतो, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असतं, तर हे तर सगळ्यात मेन आहे. ॲक्च्युली बजेटची ही डेफिनेशन आहे, एकूण जमा आणि एकूण खर्च दर्शवतो, त्यामुळे हे येणारच आहे. पण ॲट द सेम टाईम याच्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी दर्शवलेल्या असतात, आपण जो चार्ट बघतो. म्हणून पुन्हा मी वारंवार सांगितलं होतं, माझे मागचे व्हिडिओ काढून बघा, ज्या जुने विद्यार्थी त्यांना ऐकलत असेल सतत की बाबांनो बजेट सिरियसली घ्या. आपल्याला काय झालं माहिती का, की जड गोष्टी, अवघड गोष्टी ज्या पचत नाहीत त्या आपण दुर्लक्ष करतोय. लिटरली 2 ते 3 प्रश्नांचा फटका बसला असेल तुम्हाला.
आता ज्यांनी बघितला अभ्यास केला आहे आवर्जून प्रतिक्रिया मेन्शन करा तुमच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या कितीतरी गोष्टी मी ज्या सांगत होतो, असं नाही की मी परत तेच म्हणतो की मी म्हणलं म्हणूनच आयोगाचं आलं. मी आत्तापर्यंत आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून माझं ॲनालिसिस तुमच्यासमोर मांडलेलं आहे. म्हणून आयोग आपल्याला नाही फॉलो करत, आपण आयोगाला फॉलो करतोय, हे माझं वाक्य तुम्हाला इथं जाणवत असेल. सो याच्यामध्ये हे सगळंच येतं क्लिअर कट. कोणते विधान बरोबर आहे असं सांगितलं की भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात हे सगळे विधान बरोबर आहेत. त्याचं उत्तर येतं 4. नेक्स्ट आपण ज्यावेळेला महागाई टॉपिक बघतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्सेस आहेत. इथं ज्याला आपण इंडस्ट्रियल वर्कर याच्यासाठी असलेला जो महागाईचा निर्देशांक मोजला जातो तो CPI फॉर इंडस्ट्रियल वर्कर म्हणतो. CPI फॉर ॲग्रिकल्चर लेबर हे पण असतं, CPI फॉर रुरल लेबर हे पण असतं. त्यातला हे इंडस्ट्रियल वर्करबद्दल विचारला आहे. पहिला जो ऑप्शन आहे भारतातील सर्व कामगारांना लागू होतो, हे इथं होत नाही. ह्याच्यात सर्व कामगार म्हणजे कुठले, की जे कार्यक्षेत्र कुठले असू द्यात, मुळात हे इंडस्ट्रीसाठी आहे ना, औद्योगिक क्षेत्रासाठी क्लिअर कट इंडस्ट्रियल वर्कर दिलं आहे. ह्याच्यात ॲग्रिकल्चर लेबरसाठी येईल का, ग्रामीण भागातील कामगार रुरल लेबर येईल का, त्यामुळे हे कुठल्याही क्षेत्रासाठी लागू नाही आहे. मग त्याचं कार्यक्षेत्र कुठले असू दे, त्यामुळे हे पहिलं ऑप्शन चुकीचं ठरतो. सर्व कामगारांना लागू होतं नाही. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी आहे का, नाही. आता हा जो इंडस्ट्रियल वर्करसाठी काढला जातो ॲक्च्युली हे पॉलिसी मेकिंगसाठी पण गरजेचं आहे आणि त्या ह्याला वेतन ठरवण्यासाठी पण गरजेचं आहे. महागाईचा निर्देशांक विचारात घेऊन आपण वेतन ठरवतो, त्यामुळे ह्याचे मल्टिपल पर्पज आहेत, यूज आहेत. केवळ शब्द आल्यामुळं हे इथं चुकीचं ठरतं. जनरल स्टेटमेंट असलं तर आपण बरोबर घेतलं असतं. असे बारीक सारीक कीवर्डसुद्धा आत्मनिर्भर बॅच असू द्या किंवा ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज असू द्यात, ह्याच्यामध्ये ज्यांनी डिस्कशन बघितलं, ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज बघितली, असे कीवर्ड्स फोकस करा म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. किती जणांनी त्याचा लाभ घेतला आहे सांगा मला. नेक्स्ट, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहेत. बिलकुल यस, स्टेटमेंट इथपर्यंत बरोबर आहे. पण शेवट काय होतं बघा या स्टेटमेंटचा, की जे कधीही बदलत नाही. आता इथं पर्टिक्युलर ड्युरेशन दिलं नाही आहे. जनरली हे बास्केट असते, कुठलेही इंडेक्स निर्देशांक काढायचा असेल महागाईचा तर तुम्हाला बास्केट ऑफ गुड्स किंवा सर्व्हिसेस विचारात घ्यावंच लागेल ऑब्वियसली. पण त्याच्यात अपडेशन पण असतं. मग जसं जसं कालावधी पुढे सरकतो, जसं की आपण काही गोष्टी आत्ता विचारात घेतल्या, कालांतराने दुसऱ्या काही इन्क्लूड कराव्या लागल्या, त्यामुळे हे बदलत असतं. म्हणून हे जे कधीही बदलत नाही ह्याच्यामुळे हे चुकीचं ठरतं. आणि बाकी हे मात्र एकदम बरोबर आहे की वेतन मिळून त्यांचे जीवनमान राखण्यासाठी हे मदत करतं इंडस्ट्रियल कामगारांसाठी. म्हणून ड कुठं आहे, फक्त ड 3. चला नेक्स्ट. आता याच्याबद्दल काय सांगायचं, बॅचवाले असू द्यात, यूट्यूबचे लेक्चर्स, मी तुम्हाला मौद्रिक धोरण RBIचं त्याची साधनं आणि राजकोषी धोरणाची साधनं कितीतरी कन्फ्युजन करून मिक्स करून टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा कितीतरी ऑप्शन्स टाकले होते. गुणात्मक साधनं कुठली, संख्यात्मक कुठली, प्रत्यक्ष कुठली, अप्रत्यक्ष कुठली, तुमचे लिटरली म्हणजे आता ते स्क्रीनशॉट टाकणं तो प्रकार मी कधी केला नाही, पण तुम्हाला तुमचेच वाक्य सांगतो की सर ॲज इट इज तुम्ही परीक्षेमध्ये आठवत होते, असे तुमचे फीडबॅक आहेत. आणि मी वर्गातही सांगत होतो की पेपरमध्ये इथं नाही तुम्हाला गजानन भस्के तिथं आठवल. किती ह्या गोष्टी सांगून तुम्हाला जर परीक्षेत येत असतील तर अजून कसला पुरावा पाहिजे. आणि टेलिग्रामवर आवर्जून जाऊन बघा, याची PDF टाकली आहे. कुठला प्रश्न आपल्या कुठल्या कंटेंटमधून आला, इकॉनॉमिक्स गाईडमधून, टीचिंगमधून. आणि ह्याचा अर्थ असा नाही आहे की माझंच बरोबर आहे, मीच खरं आहे, नो इश्यू. तुम्ही काही करा, जिथं आपल्याला आउटपुट मिळतं तिथं तुम्ही वेळ दिला पाहिजे. तर आपण इनपुट आउटपुट रेशो म्हणतो. आणि तो जर एवढा स्ट्रॉंग असेल, डायरेक्टली 12-13 क्वेश्चन्स तुम्हाला रिफ्लेक्शन दिसत असेल तर तेवढ्याच वेळात तुम्ही घ्या त्याचा फायदा आणि बाहेर पडायच्यातून. नाही तर मग वर्षानुवर्षे खेळत बसावं लागतं. मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे आणि साधन नाही, टेस्ट सिरीजवाले आहेत का इथं, कुठला आहे कुठला नाही, शेवटी प्रश्न फिरत होतो मी. आणि मी परत सांगतो, म्हणजे मला एवढं का तुम्हाला हे सांगा वाटतं की बाबांनो, जर हे आधी सांगत होतो परीक्षेच्या आणि जर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर केलं असेल तर तुम्हाला ह्याच्यातून मार्क घेण्यासाठी कोणी रोकत नाही. इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट अवघड लक्षात घ्या, त्याच्यात जर तुम्ही 12-13 घेता म्हणजे ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. कारण हा फार संकल्पनात्मक आणि जड विषय आहे, त्याच्यात तुम्ही एवढं घेताय. आणि हे असे आयोगाचे म्हणजे नुसते कन्सेप्ट क्लिअर नाही, प्रश्नांचे स्वरूप सांगितले होते. हे इथं साधन आहे नाही, ह्याला कीवर्ड्स हायलाईट करा, कशाचा समावेश होतो होत नाही, हे अशा स्वरूपाचे प्रश्न घेतले होते आपण टेस्ट सिरीजमध्ये. आणि मग हे सगळे काय आहेत, गुणात्मक साधनं आहेत. हे 3 कुठलं नाही आहे तर चौथावालं नाही आहे, म्हणून हे तुमचं उत्तर आहे ओपन मार्केट ऑपरेशन. राईट, हे कसलं आहे, संख्यात्मक साधन आहे. संख्यात्मकमध्ये पण कुठलं आहे, अप्रत्यक्ष साधन आहे. इथंपर्यंत काम करून घेतलेलं आपण आहे. क्लिअरिटी, चला सांगा, आवर्जून सांगा, होतंय का, असं वाटतंय का की बॅचचं लेक्चर रिपीट व्हायला लागलंय. टेस्ट सिरीजचं डिस्कशन, ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज असो किंवा बॅच, की तेच शिकवायला लागलोय. आणि ह्या आयोगाचा पेपर आहे आत्ताचा, विचार करा, लेटेस्ट
ज्या गोष्टी आपण किती दिवसापासून सांगत होतो तुम्हाला. हां, आता हा परत करंटचा अँगल म्हणा किंवा ही नवीन योजना किंवा हे मंडळ, आता हे डिस्कस केलं नव्हतं आपण, हे मान्य करतो. म्हणजे 15ला 15 मीच बोललो होतो आणि तसेच आले, अजिबात नाही. 1-2 प्रश्न सांगतो ना, येस बिलकुल, आणि ते असणारच आहेत. ही स्पर्धा परीक्षा आहे. 100% आयोगाला जर मॅच करत असेल तर याचा अर्थ प्रॉब्लेम आहे काहीतरी, असं नाही. आणि हे पण मी आधीच सांगतोय, ऑन रेकॉर्डही सांगितलं होतं की बाबांनो, एखादा दुसरा प्रश्न एरिया हा आपला डिस्कस किंवा बॅचमध्ये लेक्चरमध्ये न घेतलेला असेल तेही सांगितलेला, इथं आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळ याच्याबाबत हे स्टेटमेंट बरोबर आहे. डायरेक्ट फॅक्ट्स वर्ष विचारले. आणि इथं हे आता ब मध्ये PM विश्वकर्मा कौशल्य लक्षात घ्या. केंद्र सरकारची योजना, केंद्र पुरस्कृत योजना, म्हणजे पूर्णतः सेंट्रलची जी स्कीम असते तर सगळा खर्च सरकार करत असतं. पण एक्झॅक्टली मग जर पुरस्कृत असेल तर मग 60-40, 70-30 वगैरे वॉट जे काय असेल ते हे वेगवेगळं असतं. त्यामुळे इथं लक्षात घ्या, हा जो मुद्दा येतो तुम्हाला ह्या दोघातला बेसिक फरक इथं क्लिअर कट माहिती पाहिजे. शब्द विचारला आहे त्यामुळे हे इथं चुकीचं ठरेल. केंद्र शासन पुरस्कृत योजना जो आयोगाने तो कीवर्ड्स पकडला तर मग इथं काय कुठले विधान बरोबर आहे तर हे एक ठरेल. चला, हे छोटे छोटे कीवर्ड्स आहेत ना, हे तुमचे उत्तर बदलल. केंद्र पुरस्कृत हे याच्यात जर फरक केला आयोगाने, मी परत सांगतो, नाही तर ज्यांनी हे दिलेलं आहे 3 त्यांनी हे पण ऑप्शन एक विचारात राहू द्या फक्त. आता काही गोष्टी आपण बिंदास आयोगावर सोडू की तो आयोग काय तिथं ऑप्शन घेईल आणि त्यांच्या ह्याच्यानुसार ते काय बरोबर ठेवेल. दोन्ही ऑप्शन पण ह्याच्या पलीकडचा ऑप्शन नसणार आहे. हा सुद्धा ॲग्रिकल्चर दृष्टिकोनात म्हणा काय तुम्ही कुठल्याही ह्याच्यात घ्या, ज्या वेगवेगळ्या क्रांत्या आहेत, हा सगळा बेसिकचा पार्ट तो इथं तुम्हाला ॲज इट इज जोड्या मध्ये विचारलेला आहे. हरित क्रांती, अन्नधान्य उत्पादन, ज्याचं हे सगळं इथं लागू होतं डायरेक्टली. 1चं 3, दुसरं कुठलाही ऑप्शन होत नाही. हा सगळ्यात इझी कॅटेगरीमधला, म्हणजे ज्याला म्हणतो मी परीक्षेत आठवते का, बाउन्सर आला की 6च बसला पाहिजे, त्याच्यात क्लीन बोर्ड होता कामा नाही. हा सगळ्यात साधा बाउन्सर होता, डायरेक्टली 6 बसला पाहिजे होता. हा सुद्धा, चला किती प्रश्नाला असं सांगू की आपण याच्यावर बोललो होतो. आणि आपलं पॉलिटीचा अँगल, म्हणजे मी तुम्हाला कन्सेप्ट, फॅक्ट्स, पॉलिटी, बजेट, करंट काय जे असेल ते ह्या सगळ्या गोष्टी. आणि बाकी आता आयोग काहीतरी 19-20 करल, काही कुठलं तरी वेटेज कमी करेल, कुठलं तरी जास्त. आपण जसं सांगितलं तसं ॲज इट इज फॉलो 100% होणारच नाही आहे, पण मॅक्झिमम व्हायला लागलं आहे. हा एकदम साधा प्रश्न. तुम्हाला मी हे सुद्धा कन्फ्युजन म्हणून सांगितलं होतं की बाबा ॲज इट इज लक्षात ठेवा. 112 ऑप्शन बघा, 113, 116 ह्याच्यावर पण चर्चा झाली होती की बाबा आयोग ऑप्शन क्लोज टाकतं. सो लक्षात ठेवा, साधा इथं आहे. याचं उत्तर आहे 1. सांगायची तुम्हाला आवश्यकता नसणार आहे, बेसिक फारच. चला पुढं. यस, सगळ्यात जास्त तुमच्या प्रतिक्रिया इथं आल्या. आपण इव्हन ते 5 तासाचं लेक्चर घेतलं होतं यूट्यूबला, तिथं सुद्धा बॅचवाल्यांना तर विषयच येणार नाही, कारण बॅचमध्ये तर आपण फार व्यवस्थित घेतो हा अख्खा टॉपिक. मला त्या फास्ट रिव्हिजनमध्ये सुद्धा काही गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला, त्या तिथं कन्सेप्ट क्लिअर केला आहे. म्हणजे असे सुद्धा विद्यार्थी की तिथून हा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केला आहे. काय सरळ सरळ स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे GDP कन्सेप्ट बघा, क्लिअरीचं किती महत्त्व आहे. GDP म्हणलं की डोमेस्टिक आलं, मग नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसते. स्टेटमेंट इज करेक्ट, कारण ते डोमेस्टिक लेवलला आहे. कीवर्ड आठवला का? झाली क्लिअर. नेक्स्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP सेम GDPच, नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्नाचा समाविष्ट असतं. चूक. काही सेकंदामध्ये म्हणजे ह्याला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी लागते विदाऊट एनी कन्फ्युजन, सरळ सरळ. चला, त्यामुळे याचं उत्तर आहे 1. आणि तुमचा जो कॉन्फिडन्स बघितला ना ह्या सगळ्या याच्यानुसार, त्याचा अर्थ एकच आहे की आपल्याला जे कंबाईनसाठी आयोगाला अपेक्षित आहे तो रिजन आपण फाइंड आउट केला, त्याच्यावर काम केलं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे किंवा आउटपुट हे तुमच्या समोर आहे सगळं. घ्या आता एकदम. आपण मानव विकास हा टॉपिक घेतला आणि मानव विकास घेऊन कन्सेप्ट पण क्लिअर केल्यानंतर मानव विकास काय, शाश्वत विकास काय, सर्वसमावेशक काय, ह्या कन्सेप्ट लेवलला घेतो. त्याच्या पलीकडे फॅक्ट्सला खेळतो आपण. HDIची सुरुवात कधी झाली? 1990. IHDI, GDI कधी आला? MPI कधी आला? मग MPI 2010ला आला, तर त्याच्या आधी कुठला काढला होता? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स HPI, तो 1997ला काढला जात होता. इथे 1997 दिलंय, पण तसं विचारलंय का? मग तो 1997ला जो HPI काढला होता, इथं फक्त इयर 1997 दिला मानव विकास अहवालामध्ये. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स याच्या जागी मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स आला, तो कधी आला? 2010ला. हेच एक्झॅक्टली विचारले की हे इथं मानव विकास अहवाल 2010 यामध्ये मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स याच्या जागी
मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ही संकल्पना मांडण्यात आली. साधा एकदम फॅक्ट्स म्हणजे फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स ही संकल्पना मला वाटतं महाराष्ट्रात फर्स्ट टाईम एवढी जोर लावून त्याच्यावर डेडिकेशनली काम करून त्याची PDF आपण जी टाकलेली आहे त्याचा फायदाही तुम्हाला इथे दिसतोय. साधे बेसिक फॅक्ट्स हे गरजेचे आहेत. म्हणजे कन्सेप्ट तीही बाजू क्लिअर केली, फॅक्ट्स तीही क्लिअर, बजेटचं पण दिसलं तुम्हाला, पॉलिटीचा अँगल तोही फायद्याचा झालेला आहे. चला नेक्स्ट. ह्याच्यामध्ये हे सरळ सरळ याचं उत्तर 3. इथं परत राष्ट्रीय उत्पन्न कन्सेप्ट स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये बघा आता नेट नॅशनल प्रोडक्ट आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. स्थूल राष्ट्रीय म्हणजे GNP याच्यापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. म्हणजेच हे NNP, GNP मोठा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते, NNP कमी असतं. GNP म्हणजे संपूर्ण विचारात घेतो. समजा फॉर एक्झाम्पल 100 असेल आणि NNP म्हणजे त्याच्यात घसारा मायनस करतो. म्हणजे घसारा 20 झाला असेल तर 80 उत्तर मिळतं NNP. मग GNP किती झाला आपला 100 आणि NNP 80. म्हणजे हा मोठा आणि हा छोटा आहे. तो जनरली NNP विचारात घेतल्यानंतर आपण घसारा मायनस करतो तर मग शक्यतो हे कमीच असणार आहे. हे 100% वाक्य बरोबर आहे. फक्त इथं नेहमीच हा शब्द आहे. आता ह्याला अपवादात काही गोष्टी ज्या असतील कुठला एखादा फॅक्टर आपण विचारात घेऊन हे करून तर ते फक्त प्लस मायनस असू शकतं. बाकी हे विधान माझ्याकडून मी आत्ता तात्पुरतं इथं बरोबरच देतोय. नेक्स्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. आता हे जे विधान आहे इथं आयोगाने जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणजे पहिले विधान मी बरोबर दिलं आहे, हे ह्याच्याबद्दल डाऊट नाही. आता ब मध्ये बघा ह्याचा अर्थ काढल त्याच्यानुसार थोडे 2 अर्थ निघत आहेत. मग हे सहजासहजी आपण चूक किंवा बरोबर इथं लगेच ठरू शकत नाही. बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादन जर बघितलं म्हणजे GNP हे येतं आणि मग ह्याच्यामध्ये इथं ग्रॉस हा शब्द आहे. आपण इथं घसारा वजा करत नाही, घसाऱ्याचा विचार करतो. हा एक पॉईंट. इथं नेट हे NNP इथं घसारा वजा करतो, मग घसाराचा समावेश नसतो. त्यामुळं सरळ सरळ ज्यावेळेला तुम्ही GNP काढता ह्याच्यात, मग ह्या GNP मधून ज्या वेळेला आपण घसारा बाजूला काढतो तर तेव्हा ते NNP मिळतं. म्हणजे इथं घसाऱ्याचा समावेश असतो असंही हा अर्थ निघतो. लक्षात घ्या, GNP काढला ठीक आहे आणि त्याच्यानुसार NNP काढायचा असेल तर मग NNP काढताना GNP मधून घसारा बाजूला काढतो. मग जर बाजूला काढला असेल तर NNP मिळतं. मग स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो असाही अर्थ घेता येईल. जनरली इथं वजा किंवा अधिक हा शब्द असणं अपेक्षित होतं की घसाऱ्याचा समावेश असतो. म्हणजे आता इथं प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं, इथं अर्थ निघेल तसं आहे. माझ्या हिशोबाने तर क्लिअर कट हे इथं तुम्ही तात्पुरतं डाऊटमध्ये ठेवा. ह्याला अजून थोडं इलेबरेट करून अजून काही टेक्निकल जे समावेश इन्क्लूड ह्या शब्दाचा अर्थ काढून तुम्हाला व्यवस्थित आपल्या अर्थनीतीवर टेलिग्राम चॅनलवर मिळेल. डोंट वरी. पण फार म्हणजे ह्याला असं क्लेम करून आयोगाला चूक बरोबर असं ठरवण्यासारखं नाही आहे. तुम्हाला मी याचं व्यवस्थित सोल्युशन देईल. जसं की याचा अजून एक बेस देतो. ह्याच्या आधी मला वाटतं राज्यसेवेला का कुठंतरी का कंबाईनच्याच मागच्या फ्रीला सरळ एक असा प्रश्न होता, सरकारने कर्जाची सदस्यता घेणे. आता तेच विषय की सरकारने कर्ज दिलं आहे की मार्केटमधून कर्ज घेतलं आहे, मग त्याचा तसे 2 अर्थ निघतील. तशा प्रकारचा एखादा प्रश्न असतो. पण याला जास्त लोड घेऊ नका. मला काय म्हणायचं आहे, इतके प्रश्न होते ह्याच्यापैकी एखादा त्रास देणारा असतो तुम्हाला आणि तो इथं आहे. ह्याच्यावर पण आपली चर्चा झाली होती. आता हा प्रश्न घ्या, 23-24चं बजेट. पुन्हा अर्थसंकल्पावर एक पॉलिटिक्स अँगल झाला आणि डायरेक्टली हा करंटचा अँगल झाला. श्री अन्न भरड धान्य. चला ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज किंवा करंटचं लेक्चर ज्यांनी बघितलं आहे, ज्याला मी आवर्जून सांगितलं होतं बाबांनो 2.5-3 तासाचं लेक्चर आहे, एकदा बघून घे. हे क्लिअर वाक्य. बाकी आता ही आकडेवारी तर ऑब्व्हियसली तुम्हाला डॉक्युमेंटमधून त्या लेक्चरमधून ही केली असेल. ही इथं हा आकडा इथं चुकीचा दिलेला आहे. हे पण इन्फॉर्मेशन कसं आहे, आता हे ते आपलं डॉक्युमेंट आहे, ज्यांनी बघितलं त्याला लक्षात घ्या. ही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये, ते मिळून जाईल तुम्हाला. ह्याच्यात काय कन्सेप्ट वगैरे काही नाही, क्लिअर कट. त्यामुळे याचं उत्तर इथं 32चं 2 अ आणि ब. नेक्स्ट. हा पण प्रश्न म्हणजे बघा ना, तो एक प्रश्न जे एक वाक्य त्यानं त्रास दिला आणि हा एक. इथं तुम्हाला ह्याच्यात भारतीय लोकसंख्येचा अभ्यासात खाली सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कुठले.
म्हणजे भारतीय लोकसंख्येचा आपण अभ्यास करतोय तर त्याच्यामध्ये त्या डेमोग्राफी स्टडीमध्ये की असे कुठले घटक याचे बदल होतील. इथे जर तुम्ही बघितलं तर जन्मदर सगळीकडे कॉमन आहे, त्यामुळे ह्याचा इश्यू नाही आहे. पण मृत्यूदरामध्ये इथं माता मृत्यूदर, इथं मृत्यूदर, इथं अर्भक मृत्यूदर, मग ह्या अशा गोष्टी बदल केल्या. इथं माता, इथं अर्भक. जनरली लोकसंख्येचा अभ्यास करताना आपण जन्मदर, मृत्यूदर ह्या 2 गोष्टी जास्त इम्पॅक्ट पडतात. आता मृत्यूदरामध्ये स्पेशलायझेशन अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर, म्हणजे ते भरपूर प्रकार आहेत. मग ब्रॉडली जर बघायला गेलं तर जन्मदर आणि मृत्यूदर हे 2 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. आणि ह्याच्यामध्ये तिसरा येतो तो म्हणजे स्थलांतर. सो आत्ताच्या माझ्या ह्याच्यानुसार इथं तुम्हाला याचं उत्तर 3 येणं अपेक्षित आहे. सो बघू, म्हणजे तो वाला एक ऑप्शन आणि हा वाला एक प्रश्न मी माझं उत्तरही दिलेलं आहे, पण तात्पुरतं हे बाजूला ठेवा. ह्याच्यात जर काही बदल असेल तर असू शकतो आयोगाचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. पुन्हा ह्याचा ॲज इट इज आपण जी करंटची PDF किंवा बजेटची दिली ना, तुम्हाला हा क्लिअर कट दाखवू शकतो. क्लिअर कट सगळा, म्हणून काही गोष्टी इन्फॉर्मेशनचा आहे ना रे, तुम्हाला ती वाचावी लागेल. जसं बजेटची आकडेवारी किंवा हे. आता काही लॉजिक लावून पण निघू शकतं की तुम्हाला इथं अमेरिका हरकत नाही, पण लॉजिकच लागलं पाहिजे. असं काय, जी इन्फॉर्मेशन समोर आहे आपल्याला ती माहीत पण पाहिजे ना. जर तुम्हाला वेगळे आकडे रँकच विचारले असते डायरेक्ट तर ठीक आहे, इथं हे निभावलं की हे इथं येत नाहीत की हे येतं, कारण 2 नंबरला लगेच भारत नाही आहे. सो असं लॉजिक लावून आणि कसंही करून उत्तर तर निघतंच आहे, पण पुढच्या वेळेस हे साथ दिलं असं सांगता येत नाही. त्यामुळे लॉजिकपेक्षा थोडा अभ्यासही करा. डायरेक्टली रँकिंग विचारली असती ती जड गेलं असतं. मग आपण बरोबर हे सगळे नंबरसहित दिलेलं आहे, त्याचं उत्तर दिलं तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर 35. इथं एक थोडा दुसरा अँगल इथे येऊ शकतो. विजय केळकर, आता काही समित्या अशा आहेत ना की त्या एकाच गोष्टीसाठी नाही स्थापन केलेल्या आहेत, त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. इथं तुम्ही बघा वर्ष हे मेन्शन केलेलं नाही आहे, आणि म्हणून अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा आहे आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. आता इथं ॲक्च्युली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोनाबाबत आहे ह्यांनी काम केलेलं आहे. इथं जर असा शब्द दिला असता केवळ अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा, मग आपण चुकीचं ठरू शकलं असतं. पण जनरल अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा सुचवल्यात का, तर यस बिलकुल, त्यामुळे हे चुकीचं ठरत नाही, हेही बरोबर आहे. आणि मग ब्रॉडली बघायला गेलं तर वित्तीय क्षेत्रातील सुधारणा याच्याबाबतही त्यांचं काम आहे. म्हणून इथं हे 2 पर्याय तुम्ही घेऊ शकता. आणि मग आता आयोग कुठलं काय घेईल, कारण इथं वर्ष दिलेलं नाही आहे. वर्षानुसार आपल्याला स्पेसिफिक ठरू शकत होतो, ती गफलत केलेली आहे. इथे 2 उत्तर येऊ शकतात. येस, सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक क्वेश्चन. होप सो की जे आपण आत्तापर्यंत बघितले ते उत्तर तुम्ही व्हेरीफाय केलेले आहेत आणि त्याच्यानुसार मॅक्झिमम आलेत. एखादा दुसरा प्रश्न असतो डाऊटफुल, त्याच्यात वेगळे अर्थ, पण ते एखादा दुसराच आहे, जास्त नाही. पण जनरली आपण याच 1-2ला धरून काही नको ते वाचायला घेतो, काही करतो. कन्क्लुजन एवढंच आहे बाबांनो, हा जो आकडा आहे 10 ते 12, ॲक्च्युली हा 12 नाही, आता चांगला 14पर्यंत गेला बऱ्याच जणांचा, पण मिनिमम ह्याच्या खाली तर तुम्ही जाऊच शकत नाहीत, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि एक प्रश्न 2 किंवा 3 हे थोडे असणारच आहेत, ॲक्सेप्ट इट, मूव्ह ऑन. आणि आपल्याला इतर विषयांनी जर काही 19-20 धोका दिला असेल तर इकॉनॉमिक्सचा जो एरिया आपण फिक्स जो ठरवला आहे तो जर केला तर आउटपुट मिळतं. आणि इनपुट आउटपुट रेशो याच्यावरून आपण खूप काम केलेलं आहे. असो, याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू. आपल्या टेलिग्राम चॅनलला याच्याबाबतच्या बऱ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत. बॅचवाले, ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीजवाले आणि जे 1 डे रिव्हिजन बघितलं आहे यांनी आवर्जून तुमचे फीडबॅक आपल्या या सेशनच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकी टचमध्ये राहा. आता ही झाली प्री, तुमचा स्कोअर कोणाचा कमी जास्त काय असेल ते असेल, ते आयोगाच्या ऑथेंटिक कीनुसार तर येईलच, तुम्हाला 19-20 होईल. ॲव्हरेजली तुम्ही काढला असेल, फार जास्त मागे पुढे होणार नाही. याच्यावरून जर स्कोअर चांगला असेल, आता तो किती काय काय नाही ते सगळं पिक्चर क्लिअर होईल नंतर. मेन्सला लगेच लागा. आणि मेन्सला पण आता ह्याचं वेटेज किती आहे, परत नव्याने काय बदलल, मिनिमम 10 आहेच आपलं इक्वल, पण 12-15 झालं किंवा 10 जरी राहिलं, एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आता बघता तुम्ही करंटला किती मोठा इश्यू झाला आहे. मग असा एखाद्या विषयाने जर धोका दिला तर आपल्याला माहिती आहे की ह्याचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे, एवढं तर येऊ शकतं मिनिमम लेवलला, तेवढं आपण करणं अपेक्षित आहे. गाफील राहून तुम्ही जर इरिलेव्हंट काही करत बसलात तर मग जड जाणारे प्रकरण. आपल्या कितीतरी गोष्टी राज्यसेवेलाही बघा, कंबाईनलाही बघा, प्रीलाही बघा, मेन्सलाही, हे मी सगळं टेलिग्रामवर टाकलेलं आहे. ह्याचा एकच उद्देश आहे सांगण्याचा की बाबांनो, हे सगळं मी म्हणतोय तसंच परीक्षेला येतं आणि आयोग बरोबर मला फॉलो करतं, अजिबात नाही. या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा आयोगाच्या झालेला व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरून एक काहीतरी बेसिक स्ट्रक्चर आहे की बरोबर तिथं प्रश्न येऊ शकतात. तर ते आपण ती गोष्ट करतोय इम्प्लिमेंट, आणि त्याचं रिफ्लेक्शन आहे तुमच्या समोर आहे सगळं. त्याची काळजी घ्या. मेन्सलाही ताकदीनं परत उभं राहू. एक थोडं 2-4 दिवस 5-6 दिवस तुम्ही तुमचा ब्रेक घ्या आणि मेन्सला परत इकॉनॉमिक्स जे आहे ते आत्ता येणारं बजेट जस्ट आत्ता जे झालं आहे याची पण प्रॉपर सगळी इन डिटेल इन्फॉर्मेशन, त्याच्यावरचं लेक्चर्स हे आपण बनवतोय. म्हणजे आत्ता तुम्ही जर जागे झाला नसाल तर मग पुढचं 2025 जड जाणार आहे तुम्हाला.
म्हणजे जे नव्याने तयारी करताय 2025ला नोव्हेंबरच्या आसपास जी एक्झाम आहे त्याच्यासाठी कामाला आहे बजेट, आणि जे मेन्स देणार आहेत आत्ता ह्या प्रीनंतर त्यांच्यासाठी कामाचं आहे. आणि वारंवार सांगून जर तुम्ही चुका करत असाल तर मग मात्र तुम्ही जर नाही ऐकलं तर दुसरं कोणीतरी ऐकणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे आणि त्याच्यावर ते काम करून मार्क घेऊन पोस्ट घेऊन पुढे जाणार आहे. ठीक आहे, चलो. सो थँक्यू सो मच. बाकी आता काही नका करू, जनरल आपण डिस्कशन घेतलेलं आहे. एक एक प्रश्न इन डिटेल अजून काही तुमची डिमांड असेल ते आपण करू. काही सोर्स कुठल्या काही गोष्टी बदल झाल्यात ते तुम्हाला टाकून देईल. आता रिलॅक्स राहा, तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. पुढची स्ट्रॅटेजी जरा थोडं रिलॅक्स होऊन पुढचं गोष्ट करता येईल. मोटिवेशनचा पण डोस भरपूर झाला. परीक्षेच्या आधी सगळेजण टेन्शनमध्ये होते, सगळेजण मोटिवेशन देत होते, तेही झाला. कंटेंटचा डोस भरपूर झाला. लगेच खटकन आता सुरुवात नका करू, थोडा ब्रेक घेऊन फ्रेश माइंडमध्ये मग मेन्स असेल किंवा नवीन विद्यार्थी जर असतील तर मग ती 25ची तयारी पण तुम्ही सुरू करू शकता. बाकी आपलं तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे, आपला ऑफिसचा पण ॲड्रेस आहे, येऊन भेटा, बोला, पुढची दिशा ठरवू, पुढचं काय प्लॅनिंग असेल ठरवू. 2025साठी नवीन विद्यार्थ्यांसाठी जर असं वाटलं की सर मी आत्तापासून काय करू की जेणेकरून मग ती एक्झाम क्रॅक होईल. जुन्यांना तर अनुभव आहे, जुन्यांचं वाचन झालेलं आहे, नवीन तयारी करणारे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला येणारी 2025ची परीक्षा 30 प्री लगेच मेन्स आणि बाहेर पडायचं आहे, खेळत बसायचं नाही वर्षानुवर्ष, तर डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्या. आयोगाला काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं सब्जेक्टची डिमांड आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला किती महत्त्व आहे, बेसिक फॅक्ट्स पण कुठले येतात, 19-20 होता कामा नये, सगळे अँगल, पॉलिटिक्स अँगल काय असतो, कितीतरी गोष्टीवर आपण काम केलं आहे, त्या तुम्हाला समोर दिसत आहेत. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आवर्जून व्हिडिओला लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि भेटूया पुढच्या कंटेंटच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.